आपल्या प्रलंबित मागण्या मागील 10 वर्ष प्रयत्न करून देखील पूर्ण होत नसल्यामुळे सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी खंडाळा तहसील कार्यालय ते थेट मंत्रालयापर्यंत पायी चालत अर्धनग्न मोर्चा काढला। शेतकऱ्यांचा हा मोर्चा मानखुर्दमध्ये जाऊन पोहोचला असतानाच पोलिसांनी हा मोर्चा अडवला। पोलीस वाहनाद्वारे शेतकऱ्यांना आझाद मैदानावर नेलं जाणार असून शेतकरी मात्र पायी जाण्याचा हट्ट करतायत। यावेळेस पोलिसांनी आंदोलकांना पाणी आणि बिस्किटाचं वाटपही केलं। दलित वस्तीच्या नावाआड यवतमाळ जिल्ह्यामध्ये आर्णी शहरात लेआउटमध्ये विकास कामं सुरू असल्याचा आरोप करत नगरसेवकासह दलित कार्यकर्त्यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षातच ठिय्या आंदोलन केलं। यावेळेस अधिकाऱ्यांनी आंदोलनाकडे पाठ फिरवल्यामुळे आंदोलनकर्त्यांना मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षातच रात्र काढावी लागली। धनगर समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी धनगर समाज संघर्ष समितीच्या वतीनं वाशिम इथे आक्रोश आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनाला हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांमधून मोठ्या संख्येनं धनगर बांधवांनी हजेरी लावली। यावेळेस जागरण गोंधळ घालत वाघ्या मुरळी यांची वेशभूषा धारण करून गीत गात हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांमधून धनगर बांधव वाशिमकडे रवाना झाले। अमरावतीमध्ये वंचित बहुजन आघाडीची सत्ता संपादन सभा होणार आहे। भारिपचे प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांची संयुक्त सभा दुपारी पार पडणार आहे। एकंदरीतच या सभेत अमरावतीमधील लोकसभा उमेदवाराचं नाव घोषित होऊ शकतं, त्यामुळे राजकीय वर्तुळात या सभेची चर्चा असून सर्वांचंच या सभेकडे लक्ष लागलंय। काँग्रेस हा बदमाशांचा पक्ष असल्याची घणाघाती टीका प्रकाश आंबेडकरांनी केली। यावेळेस त्यांनी वंचित आघाडीसाठी 12 जागांचीही मागणी केली असून राजेंद्र गवईंना वंचित आघाडीमध्ये घ्यायला प्रकाश आंबेडकरांनी विरोध केलाय। अनुसूचित जातींसाठी भाजपनं भरपूर कामं केलेली आहेत। समतेचा संदेश आंबेडकरांनी नागपूरमधूनच दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं। तसंच काँग्रेस सरकार बोलायचं जास्त पण काम कमी करायचं अशी टीकाही मुख्यमंत्र्यांनी केली। नागपूरमध्ये आयोजित भाजपच्या अधिवेशनात ते बोलत होते। 2022 पर्यंत सर्वांना स्वतःचं घर मिळणार असून मोदींच्या राज्यात सर्वांच्या घरात वीज आली असं मुख्यमंत्री म्हणालेत। त्याचबरोबर आंबेडकरांना निवडणुकीमध्ये हरवण्याचं काम काँग्रेसनंच केल्याचा आरोप त्यांनी केलाय। 2019च्या निवडणुकीपूर्वी अनुसूचित जाती मोर्चाचं नागपूरमध्ये 2 दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आलेलं आहे। यावेळेस या अधिवेशनाला अमित शहाऐवजी राजनाथ सिंग आलेले आहेत। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी नक्की झाली, मात्र पुणे लोकसभेच्या जागेचा गोंधळ अजूनही कायम आहे। चर्चा सुरू असल्याचा दावा प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केल्यामुळे काँग्रेसचे इच्छुक संभ्रमात पडलेले आहेत। आजपासून 90 दिवसांनी पुण्यात मतदान झालेलं असेल तर देशात काही ठिकाणी मतदान सुरू असेल असं भाकीत लोकसभा निवडणुकांपूर्वी प्रकाश जावडेकरांनी व्यक्त केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप निवडणूक लढवणार आहे, मात्र महाआघाडीचा चेहरा अजूनही अस्पष्टच आहे। मात्र महाआघाडीकडे चेहरा असल्याचं माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलंय, तर महाआघाडीचा नेता निवडणुकीनंतर ठरणार असल्याचं ते म्हणाले। राज्यातील आघाडीच्या जागावाटपाची चर्चा सुरू झालेली आहे। जागावाटपामध्ये भांडण नसून संवाद सुरू असल्याचं सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलंय। तर वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर हे चांगले गृहस्थ असून आंबेडकरांना जागा द्यायची बोलणी सुरू असल्याचं सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलंय। चिपळूण येथील शिरळ हे लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांचं माहेर असून त्यांच्या माहेरी झालेल्या विद्याभारती भारतीय शिक्षण संकुलाचं भूमिपूजन सुमित्रा महाजन यांच्या हस्ते करण्यात आलं। आणीबाणीमध्ये जे झालं ते चुकीचंच। आणीबाणी वेळी साधी साधी माणसं, चांगली कामं करणारी माणसं तुरुंगात डांबली गेली, हे चुकीचं झालं अशी भावना लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी चिपळूण मधील कार्यक्रमात व्यक्त केली। आणि मग त्या इमर्जन्सीत जे काही झालं तर हे चुकीची गोष्ट तर ठीक करायची असेल तर आपल्याला मैदानात उतरावं लागेल। अर्थमंत्री आणि गडकरी विदर्भातील असतानाही विदर्भात सिंचनाचा अभाव असल्याचा टोला अजित पवारांनी लगावला। ते शनिवारी बुलढाण्यात आयोजित परिवर्तन निर्धार यात्रेमध्ये बोलत होते। दरम्यान बुलढाण्यातील मेहकर आणि संग्रामपूरला आज राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या सभा होणार असून यावेळेस अनेक नेते उपस्थित राहणार आहेत। नाशिक जिल्ह्यातील येवले येथील पतंग महोत्सवाच्या कार्यक्रमात छगन भुजबळ यांनी पतंगबाजीचा आनंद घेतला। यावेळेस त्यांना शिवसेनेचे उपसभापती रूपचंद भागवत यांनी देखील साथ दिली। काँग्रेस राष्ट्रवादीत सध्या जागावाटपाची जोरदार लढाई सुरू असलेली पाहायला मिळतेय। नगरमधून उमेदवारी लढण्यास इच्छुक असलेल्या विखे पाटलांच्या पुत्रानं उमेदवारीचा आग्रह धरू, पण जर उमेदवारी दिली नाही तर अपक्ष लढवण्याची तयारी सुजय पाटील यांनी दर्शवली आहे। दुसरीकडे अशोक चव्हाण यांचे मेहुणे आणि ज्येष्ठ भाजपचे नेते भास्करराव पाटील निवडणुकीच्या रिंगणासाठी सज्ज झालेले आहेत। भाजपकडून इच्छुक आणि प्रबळ उमेदवार असलेल्या भास्करराव पाटलांनी नायगावमध्ये एक मेळावा घेऊन शक्ती प्रदर्शन केलं। त्यामुळे नांदेडमध्ये येणाऱ्या निवडणुकीत मेहुण्या भाऊजीची रंगतदार लढाई पाहायला मिळण्याची शक्यता आहे। चिपळूण सावर्डेची सुवर्णकन्या ईशा पवारनं पुन्हा एकदा चमकदार कामगिरी केली। 2019च्या नॅशनल गेम्स खेलो इंडियामध्ये ईशानं तिरंदाजी प्रकारामध्ये 145 गुण मिळवत सुवर्ण पदकाची कमाई केली आहे।
मुंबईकरांना फिटनेसचा मंत्र देणारी, वेगाला प्रेरणेची झालर लावणारी आशियातील सर्वात मोठी मुंबई मॅरेथॉन आज पहाटे पार पडली। यावेळेस मुख्य मुंबई मॅरेथॉनचा विजेता केनियाचा कॉस्मस लॅगट हा ठरलाय। हाफ मॅरेथॉननं या स्पर्धेला सुरुवात झाली। हाफ मॅरेथॉनच्या महिला गटामध्ये मीनू प्रजापती विजेती ठरली आहे, तर साई गीता नाईक दुसऱ्या स्थानी आहे। मुंबई हाफ मॅरेथॉनच्या पुरुष गटामध्ये श्रीनू मुगाताने बाजी मारली, करण थापा दुसऱ्या तर कालिदास हिरवे तिसऱ्या स्थानी आला। 16व्या मुंबई मॅरेथॉनमध्ये या आघाडीचे धावपट्टू, उद्योगपतींसह अनेक सेलिब्रिटी आणि सर्वसामान्य मुंबईकर देखील पाहायला मिळाले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस हे देखील मॅरेथॉनमधील सहभागी धावपट्टूंचा उत्साह वाढवण्यासाठी सहभागी झाले होते। मुंबई मॅरेथॉनची धूम पहाटेपासूनच पाहायला मिळाली, त्यातच ढोल ताशांचा ताल धावपट्टूंबरोबरच मॅरेथॉन प्रेमींचा उत्साह वाढवणारा होता। हिंगणघाट तालुक्यातील वेळा या गावातील एका शेतकऱ्याच्या गोठ्याला मध्यरात्रीच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे। या आगीमध्ये कापूस, सोयाबीन, तूर तसंच शेती उपयोगी साहित्य आगीत जळून खाक झालेलं आहे, तर 50 कोंबड्या देखील या आगीमध्ये भाजल्या गेल्या असून या आगीमुळे शेतकऱ्याचं सुमारे 70 लाख रुपयांचं नुकसान झालं। पुण्यातील आंबेगाव पठार येथील साई संस्कृती अपार्टमेंटमधील 5व्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये घरगुती गॅस लिकेज झाल्यामुळे मोठा स्फोट झाल्याची घटना घडली। दिवा लावताना हा स्फोट झाला होता, त्यामुळे पूर्ण घराचं नुकसान झालं। यामध्ये एक महिला जी आहे ती भाजली गेली आणि त्यामुळे तिच्यावर उपचार आता रुग्णालयात सुरू आहेत। बदलापूरचे शिवसेनेचे उपशहर प्रमुख राजेंद्र उर्फ राजन चव्हाण यांनी आपल्या वाढदिवशी तलवारीनं केक कापल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला। या प्रकरणी बदलापूर पोलिसांमध्ये अद्याप कोणत्याही गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली नाहीये। एकीकडे भाजप पदाधिकाऱ्याकडे शस्त्रांचा साठा सापडल्याचं प्रकरण ताजं असतानाच आता बदलापुरात शिवसेना पदाधिकाऱ्याचे स्वतःच्या वाढदिवशी तलवारीनं केक कापल्याचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झालेले आहेत। त्यामुळे आता पोलीस या पदाधिकाऱ्यावर काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। अहमदनगर मुकुंदनगर भागामध्ये निवडणुकीच्या वादातून 2 गटात हाणामारी झाल्याची घटना घडली। राष्ट्रवादीचे नगरसेवक समद खान आणि अपक्ष नगरसेविका खान मिनाज जाफर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तलवारीनं हाणामारी झाली। याच वेळेस एकमेकांवर दगडफेक देखील करण्यात आली। ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। या घटनेबाबत विंगार पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली। अहमदनगरच्या श्रीरामपूर इथे राहत्या घरामध्ये पती पत्नीचा मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडालेली आहे। गणेश दळवी आणि नीता गोरडे अशी या दोघांची नावं आहेत। पत्नीची हत्या करून पतीनं स्वतः आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली असली तरी ही हत्या आहे की आत्महत्या याचा पोलीस आता तपास करतायत। औरंगाबादच्या हर्सुल कारागृहात योगेश राठोड या तरुणाचा मृत्यू झालाय। दरम्यान योगेशचा मारहाणीमध्ये मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे। बेळगावमध्ये मारियाल इथे तीक्ष्ण हत्याराचा वापर करून दगडानं ठेचून दोघा मित्रांचा निर्घुणपणे खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली। वसनगौडा सोमेरेड्डी, पाटील पत्रप्पा मल्लाप्पा मल्लानवार अशी या मृतांची नावं आहेत। हे दोघे जण शनिवारी रात्री ट्रॅक्टर घेऊन एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये नांगरण्यासाठी गेले होते। दरम्यान त्यांचा खून कोणी आणि कशासाठी केला हे अद्यापही समजू शकलेलं नाहीये। मुंबईतील आरे कॉलनीच्या जंगलामध्ये एका तरुणाचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आलाय। दरम्यान पोलिसांनी या तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ताब्यात घेऊन पुढील तपासाला सुरुवात केली आहे। मृत अल्पवयीन मुलगा हा गोरेगाव पूर्वेकडील राहणारा असून त्याच्या कुटुंबियांनी त्यानं आत्महत्या केली नसून त्याची हत्या केल्याचा आरोप केलाय। मात्र त्यानं आत्महत्या केली की हत्या याचा आता पोलीस पुढील तपास करतायत। परळ टर्मिनसचं काम सुरू असल्यामुळे सकाळी 9 पासून मेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे। संध्याकाळी 6 पर्यंत हा मेगा ब्लॉक सुरू होता। यामुळे धीम्या मार्गावरील गाड्या जलद मार्गावर वळवण्यात आल्या होत्या। पुणे मुंबई हायपरलूप प्रकल्पासाठी हरकती मागवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। पुणे महानगर प्रदेश प्राधिकरणाकडून या प्रकल्पासाठीच्या हरकती मागवण्यात आल्या। त्यासाठीचं निवेदन जे आहे ते शनिवारी प्रसिद्ध करण्यात आलं। औरंगाबादच्या स्मार्ट शहर बसचा मार्ग मोकळा झाला असून एसटी महामंडळासोबत आता अंतिम करार झाल्याची माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिली आहे। राज्यात पसरलेल्या थंडीचा कडाका संक्रांती पाठोपाठ संपला असून पुण्यासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील सरासरी कमाल तापमानामध्ये वाढ झाली आहे। दुपारी जाणवणाऱ्या या गारव्याची जागा आता उकाड्यानं घेतली आहे। थंड हवेच्या ठिकाणी येणारे स्ट्रॉबेरीचं पीक दुष्काळी आणि अधिक तापमान असणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील लौळ गावातील सुनील कापरे या शेतकऱ्यानं यशस्वीपणे घेऊन दाखवलाय। तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी कापरे यानं शेडनेटचा वापर करून 5 गुंठे क्षेत्रावर स्ट्रॉबेरीचं उत्पादन घेतलं। आतापर्यंत त्यांनी 40 किलो स्ट्रॉबेरीची 400 रुपयांनी विक्री केली आहे, तर आणखीन 500 किलो स्ट्रॉबेरीचं उत्पादन मिळेल असा विश्वास कापरे यांनी व्यक्त केला आहे।
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे विभागीय पथकानं 2 प्रकारच्या विविध विभागांमधील सुमारे 500 अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई केली. यातील केवळ 33% लाचखोरांना शिक्षा झाली. वाशिमच्या शिक्षिका आणि सामाजिक कार्यकर्त्या किरण गिऱ्हे या रणरागिणीनं ऐन तारुण्यात विधवा झालेल्या 30 महिलांना एकत्र करत मकर संक्रांतीचा सण साजरा केला. यातील अनेक महिला कित्येक वर्षानंतर अशा प्रकारच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या आहेत. आंबेगावच्या कळंब गावातील शेतकरी मारुती कहडनं त्याच्या घराजवळ लावलेल्या पिंजऱ्यात अखेर 4थ्या दिवशी बिबट्या जिवंत झालेला आहे. 4 ते 5 वर्ष वयाची ही मादी असून आंबेगावमध्ये मात्र आता दहशत पसरली आहे. गेल्या काही दिवसांपासून आंबेगावात बिबट्याचा वावर वाढला होता, त्यामुळे त्याला जिवंत करण्याची मागणी देखील होत होती. दरम्यान बिबट्याची रवानगी आता बिबट्या निवारण केंद्रामध्ये करण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी वन परिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या कवठा इथे एका 7 ते 8 महिन्याचा बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळावर जाऊन मृत बिबट्याला ताब्यात घेतलं. मात्र बिबट्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. मात्र या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून भीतीचं वातावरणही निर्माण झालं आहे. अकोला राष्ट्रीय महामार्गावर अकोला ते बाळापूर रोडवर पहाटे झालेल्या दुचाकी आणि ट्रकच्या अपघातात बापलेकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. ज्ञानेश्वर बोरकर आणि भास्कर बोरकर अशी या मृतांची नावं आहेत. 1999 पासून चंद्रावरील जमीन विक्रीकरिता खुली करण्यात आली असल्याची माहिती लुना कंपनीनं दिलेली असून राधिका दाते यांच्या प्रकरणानंतर या गोष्टीचा उलगडा झालाय. शाहरुख खान, सुशांत सिंग राजपूत, शेकडो भारतीयांनी चंद्रावर जमीन खरेदी केली असून याबाबत अनेक आता उलगडेही होत आहेत. आंबेनळी बस अपघातातील मृत चालकावरचा गुन्हा मागे घेऊन बचावलेले एकमेव प्रकाश देसाई सावंत यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी आता करण्यात आली आहे. आमदार संजय कदम, खेड नगरपालिकेचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी या मागण्यांचं निवेदन पोलादपूर पोलिसांना दिलं. आमदार अभय पाटील यांनी आयोजित केलेल्या बेळगाव आंतरराष्ट्रीय महोत्सवाला मोठ्या दिमाखात सुरुवात झाली. या पतंग महोत्सवाला महाराष्ट्र, कर्नाटकासह ऑस्ट्रेलिया, कॅनडा, मलेशिया आणि सिंगापूरमधील पतंग प्रेमींनी देखील सहभाग घेतला होता. कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या 2 आमदारांवर भाजपनं कब्जा केल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान आज रुग्णालयामध्ये दाखल असलेले काँग्रेसचे आमदार आनंद सिंग यांची काँग्रेस नेते भेट घेताना दिसत आहेत. शत्रुघ्न सिन्हा विरोधकांच्या महासभेत सहभागी झाल्यामुळे बिहारच्या पाटणामध्ये बिहार भाजप युवाच्या वतीनं रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात आलं. भाजपनं दिल्लीत युवा विजय संकल्प महारॅलीचं आयोजन केलं होतं. यावेळेस माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग यांनी रॅलीला संबोधित केलं. या रॅलीमध्ये अनेक नेतेही उपस्थित होते. कोलकात्यातील विरोधकांच्या महाआघाडीच्या सभेनंतर आक्रमक झालेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा एकदा विरोधकांच्यावर हल्लाबोल केलेला आहे. विरोधकांनी लोकसभा निवडणुकीआधीच पराभवाचा बहाणा शोधलाय, त्यामुळे विरोधक आतापासूनच ईव्हीएमवर सवाल उपस्थित करतायत असं त्यांनी म्हटलं. विश्व हिंदू परिषद लोकसभा निवडणुकीत कोणत्याच पक्षाचं समर्थन करणार नाही, तसंच काँग्रेसनं कधीच हिंदुत्वाचा मुद्दा न धरल्यामुळे काँग्रेसलाही साथ न देण्याचं विश्व हिंदू परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष आलोक कुमार यांनी स्पष्ट केलं. स्वाईन फ्लू झाल्यामुळे दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना डिस्चार्ज मिळाला आहे. दरम्यान आता मी पूर्णपणे स्वस्थ आहे असं ट्विट अमित शहांनी केलं. कन्हैया कुमारच्या विरोधात दिल्ली पोलिसांनी दाखल केलेले आरोपपत्र पतियाला कोर्टानं फेटाळून लावले. यूपीच्या भाजपच्या आमदार साधना सिंग यांची बसपा अध्यक्ष मायावतींवर अत्यंत खालच्या भाषेतली टीका पाहायला मिळालेली आहे. बसपानं देखील त्यांच्या टीकेला पलटवार केलेला आहे. नीरव मोदी घोटाळ्याप्रकरणी पंजाब नॅशनल बँकेचे 2 एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर बडतर्फ करण्यात आले आहेत. या घोटाळ्याप्रकरणी ही मोठी कारवाई मानली जाते. दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये सलग 11व्या दिवशी ही वाढ झाली. आज पेट्रोल 23 पैशांनी तर डिझेलचे दर 29 पैशांनी वाढले आहेत. नेपाळच्या जंगलात मारलेल्या बिबट्याची कातडी सिलिगुडीमधून जप्त करण्यात आली असून या प्रकरणी मुकुंद पोखरेल आणि ज्ञान प्रधान या 2 आरोपींना अटक करण्यात आली. उत्तर बंगाल वन विभागाच्या विशेष टास्क फोर्सनं ही कारवाई केली. उत्तर प्रदेशच्या आग्रा रोडवर ट्रक आणि दुचाकीची जोरदार धडक झाली. या धडकेनंतर काही सेकंदातच 2ही गाड्यांनी पेट घेतला. सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मध्य प्रदेशमधील मंदसौर इथे टायरच्या फॅक्टरीला भीषण आग लागल्याची घटना घडलेली आहे. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठं आर्थिक नुकसान मात्र झालंय. हमीरपूरच्या झनियारा या भागामध्ये सेकंडरी पब्लिक स्कूलची बस उलटून अपघात झाला. यावेळेस बसमध्ये 25 मुलं प्रवास करत होते. यातील 17 मुलं जखमी झाली असून सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. पहिल्या शाही स्नानाच्या एका आठवड्यानंतर उद्या कुंभमेळ्यामध्ये पौष पौर्णिमेच्या मुहूर्तावर दुसरं शाही स्नान पार पडणार आहे. यासाठी कुंभमेळा प्रशासन तयारीला लागलं असून या शाही स्नानादरम्यान संगम क्षेत्रात वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. राजधानी दिल्लीमध्ये पहिलं प्राण्यांचं रुग्णालय सुरू झालं असून राऊंड अप क्लॉक असं या रुग्णालयाचं नाव आहे. या रुग्णालयात सध्या अनेक प्राण्यांना त्यांचे मालक उपचारासाठी दाखल करतायत.
गेल्या ऑक्टोबरमध्ये अमेरिकेत फिरायला गेलेले विष्णू आणि मीनाक्षी हे दाम्पत्य दरीमध्ये मृतावस्थेत आढळलं. दरम्यान आता ऑटोप्सी रिपोर्ट आला असून दोघेही नशेत होते आणि सेल्फी काढताना त्यांचा. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत कसोटी आणि वनडे मालिकेमध्ये पराभवाचा धक्का दिला. त्याच्या या कामगिरीनंतर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कनं कोहलीच्या खेळाचं कौतुक केलंय. माजी पाकिस्तानी गोलंदाज वासिम अक्रमनं तोंड भरून देखील कौतुक केलेलं आहे. सध्याच्या घडीला क्रिकेटमध्ये जसप्रीत बुमराह टाकत असलेला यॉर्कर चेंडू हा सर्वोत्तम असल्याचं मत अक्रमनं व्यक्त केलं. पाकिस्तान विरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेनं 5 विकेट्स राखून विजय मिळवला. हाशिम अमलानं विक्रमी शतकी खेळी करत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचा विक्रम मोडीत काढला. भारताचा माजी गोलंदाज अजित आगरकरनंही हार्दिक पांड्याचं जोरदार समर्थन केलंय. त्यानं गुन्हा केला नसून त्यानं लवकरात लवकर संघामध्ये त्याचं पुनरागमन करावं असं अजित आगरकरनं म्हटलंय. मेलबर्नच्या मैदानावर उपस्थित असलेल्या चाहत्यांनी धोनी धोनी या नावाचा गजर करत मैदान दणाणून सोडलं. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. अनुष्का आणि विराटनं नुकतीच टेनिस स्टार रॉजर फेडररची भेट घेतली. यानंतर ऑस्ट्रेलिया ओपनच्या ट्विटरवर त्यांनी हा फोटो टाकत दिग्गज असल्याची कॅप्शनही दिलेली आहे. मात्र अनुष्का दिग्गज कशी यावरून नेटिझन्सनं तिला ट्रोलही केलं. आलिया भट्ट सध्या तिच्या आगामी सिनेमा कलंकमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाच्या सेटवरचे काही फोटो आणि व्हिडिओ लीक झाले होते आणि बघता बघता सोशल मीडियावर व्हायरलही झाले. आता या चित्रपटाच्या रॅप्सअप पार्टीचे फोटो जे आहेत ते देखील व्हायरल होत आहेत. मुंबईत नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमाच्या उद्घाटनावेळेस कपिल शर्मानं पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. यावेळेस कपिलनं या भेटीचा फोटो आपल्या सोशल अकाउंटवरून शेअर केला. सध्या रेशम टिपणीस आणि संदेश कौसुलीच्या गारेगार वातावरणात रोमॅन्टिक सुट्ट्यांचा आनंद घेतानाचे फोटो व्हायरल झालेले आहेत. रेशमनं सोशल मीडियावर आपले कसौलीतील फोटो शेअर देखील केले आहेत. मणिकर्णिकाचा चित्रपटाचे निर्माते जे आहेत कमल हसन यांना अर्धांगवायूचा झटका आलेला आहे. कमल जैन हा सिनेमा 25 तारखेला प्रदर्शित करणार होते आणि त्याआधीच मणिकर्णिकाच्या टीमला मोठा धक्का मिळाला आहे.